दाता गंगा असताना पुस्तकी तो जाना ठेवला कर भोजना मागती तुक पावशर पडला विचार स्वप्ना माझी काय खरे उपदलांतराय म्हणून या काय परा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली गुणमालिकेची बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी माहो शुद्ध दशमी पाहोने गुरुवार केला अंगीकार होता म्हणे सापडविले वाटे पुस्तकी तो जाणार घेवला पांडुरंगा सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु सेवेलाही सेवक झालो तुमच्या लागलो निज करणार कृपया देवा यावरी न करावा अवधेरू सत्य गुरु राय कृपावलकी परी नाही घडली सेवा काही सापडविले वाटे दाता गंगास्थाना भक्ती तो झाला जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्यांच्यावर सद्गुरु बाबाजी चैतन्यांनी माघशुद्ध दशमीच्या दिवशी जो अनुग्रह केला त्या अनुग्रहाचा अत्यंत मोजक्या शब्दामध्ये अत्यंत तपशीलवार असा उल्लेख करणारा हा अभंग आहे. इथून पुढे आणखी 3 अभंग आहेत की ज्या अभंगामध्ये तुकोबारायांनी या संबंधीचा विचार सांगितलेला आहे. पहिल्या अभंगामध्ये कशा तऱ्हेने अनुग्रह केला याचा तपशील सांगितलेला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या अभंगामध्ये त्या अनुग्रहाची पद्धत सांगितलेली आहे, याचं काय महत्त्व सांगितलेलं आहे. चौथ्या अभंगामध्ये अनुग्रहानंतर स्वतःचं परिवर्तन ते व्यक्त केलेलं आहे. का कुणाला ठाऊक, पण हा अभंग गुरुपरंपरेच्या कर्मातून वारकऱ्यांनी का बाहेर काढला असेल मला काय सांगता येत नाही. खरं म्हणजे तो अत्यंत तपशीलवार आहे आणि महत्त्वाचा आहे. माझी पैसा जाणं हा निर्धार जीवाची उदार झालो आता तुझवीन तुझे न धरे अनेका भयलक्ष्य शंका टाकेली. त्यामध्ये उल्लेख केला आहे ठाईचा संबंध तुझं मत होता विशेष आनंदा केला संधी अशा तऱ्हेचा उल्लेख असलेला अभंग आहे. पण तो गुरुपरंपरेच्या कर्मामध्ये बाहेर का काढला असेल मला काही सांगता येत नाही. माझ्या विठोबाचा त्यांचा प्रेमभाव आपल्याची देव वय गुरु हा अभंग तसा गुरुपरंपरेच्या संबंधातला काही नाही. भगवंताचं भक्तावर प्रेम कसं असतं हे प्रेम व्यक्त करणारा असाच अभंग आहे. वास्तविक गुरुपरंपरेने तसा त्याचा संबंध येत नाही. गुरुपरंपरेशी संबंध नसलेला असा अभंग मध्ये येऊन पडलेला आहे. आणि गुरुपरंपरेचा अधिकृत असलेला असा अभंग की जो सगळ्यांच्या गाठ्यामध्ये दांडेकरांचा असेल शिरवळकरांचा असेल किंवा देवकरांचा असेल सगळ्यांच्या गाठ्यामध्ये गुरुपरंपरेमध्ये हा अभंग आहे. पण म्हणताना का नाही हे काय मला सांगता येत नाही. गुरुकाकांच्या फडावर शिरवळकरांच्या फडावर हा अभंग क्रमामध्ये म्हटला जातो. अलीकडे 4 वर्षामध्ये आम्ही तो चालू केलेला आहे कारण तो अधिकृत आहे. माझी सगळ्या वारकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही हा अभंग चालू करा सांगेल कारण तो अधिकृत आहे. फडकऱ्यांच्या नादाला लय लागले चालला त्यांचा पद्धत अशी आहे त्यांचं एकदा काय ठरलं की त्याच्या बाहेर ते कधी जाणार नाही दुसऱ्याला आतून देणार नाही. मी देवकरांना हे विनंती केली बरं. देवकरांना सांगितलं की आपण परंपरेमध्ये घ्या अधिक जाऊ द्या. सांगायचं कारण असं तर आपल्या अनुग्रहाचा सुंदर वाद तपशील सांगणारा असा हा पहिलाच अभंग आहे की ज्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात सत्य गुरु राय कृपामती केली माझ्यावर
दुर्दैवानं त्यांनी कृपा केल्यानंतर मला त्यांची सेवा केली पाहिजे, माझ्यातून ती सेवा घडली नाही. सद्गुरूंच्या पासून आपण ज्ञानप्राप्ती जेव्हा करतो तेव्हा त्या ज्ञानप्राप्तीचा काही क्रम ज्ञानोपाऱ्यांनी आपल्या भगवान परमात्म्याने त्यांच्या सांगितलेलं आहे ना. तत्वीची प्रणिपाते हे जे ज्ञान आहे ना, ते ज्ञान साधकाला कसं प्राप्त होतं? प्रणिपातेनं, म्हणजे संतांना नमस्कार करावा. नुसत्या नमस्कारानं नाही, परिप्रश्नेने. परत आपल्या उद्धार असेल त्यांना प्रश्न करावा. आणि पुढे सांगितलं सेवया, प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, असा क्रम सांगितलेला आहे. असा गीतेचा उद्देश तसा सांगण्याचा नाही, पण गीतेनं आता कशा तऱ्हेनं हे सांगितलं गीतेत बाबा. प्रणिपात करावा, प्रश्न विचारावा, सेवा करावी. ज्ञानोबा असाची मागते मग अशी सांगितलं असेल बुवा असे प्रतिबंध येतात. असे प्रतिबंध परमार्थामध्ये येतात. परमार्थामध्ये प्रतिबंध करणारे जे स्त्री पुस्तकाची आहेत ना, त्यामध्ये आणखी एका वस्तूची भर पडल्या, त्याचं नाव मोबाईल. आपण हा भगवंताच्या ध्यानात गेलो ना, पुस्तक चांगला पडतो. असो म्हणण्याचा उद्देश असा, तर ज्ञानोपारायसारखे महात्मे चिंतन करताना त्यांना हे चालत नाही. ज्ञानोपाराय क्रम बदलून घेतात का? ज्ञानोपारायमध्ये अगोदर प्रणिपात, नंतर सेवा आणि नंतर प्रश्न, तेही त्यांना वेळ असतात तर, नाहीतर नाही. मग अपेक्षित आपण तेही सांगतील दिले. ज्ञानोपारायण काही क्रम बदलले तर का? 9व्या अध्यायामध्ये क्रम कसा आहे? पत्रम पुष्पम फलम तोयम आहे का नाही? श्लोकाचा क्रम कसा आहे? पत्रम पुष्पम फलम तोयम. ज्ञानोपारायण हा क्रम बदल, हाही क्रम बदलला. ज्ञानोपारायणचा क्रम कसा आहे? फलम पुष्पम पत्रम तोयम. उलटा क्रम केला ज्ञानोपारायण. काय केलं त्याचे काही कारण आहे. ज्ञानोपारायणे गीतेत अनुवाद करत असताना काही ठिकाणी अपेक्षित बदल केले. सगळ्या जागा मला सांगायला वेळ नाही. काही ठिकाणी व्याकरण बदललं आहे, काही ठिकाणी सिद्धांत बदलल्या ज्ञानोपारायण, काही ठिकाणी क्रम बदलला आहे. त्याचं स्वातंत्र्य त्या नाही. का स्वातंत्र्य त्या नाही? गीता सांगणारे तेच आहे आणि ज्ञानेश्वरी सांगणारे तेच आहे. त्याने गीता सांगितली, त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्यामुळं दोन्ही ठिकाणी पाहिजे तसा बदल करण्याचा हक्क त्यांना अबाधित आहे. कारण का? कोणतेही पुस्तकावर असं लिहिले असते की सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन, असं लिहिले नसते. सर्व हक्क जाऊ द्या. तर ज्ञानोपारायण सांगतात सद्गुरूची प्रणिपातेनं, अगोदर दंडवत घालावा गुरुना, नमस्कार करावा. तर प्रणिपात म्हटलंय, नमस्कार नाही. प्रणिपात म्हणजे दंडवत, पद्धती आहे ना. प्रणिपात अत्यंत नम्रतेनं त्यांना दंडवत घालावा, त्यांची सेवा करावी. सेवा करून मग त्यांना ते प्रसन्न आहे असं बघून त्यांना प्रश्न विचारा. कसा विचारू नये. कैसी पुस्ती पाहे पाजाणे, वेडेची तरी तंगून नेली शिव, हे श्रीकृष्ण याची केव देव सरला. 7व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानोपारायणी अर्जुनाची अवस्था सांगताना हे वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये काही शब्द निर्माण झाले. ते शब्द म्हणजे साधी भूतादि दैवम साधी अत्यंत विदू भयानक आले. कसं आहे? हा आता म्हणतात ते असो. हे 7 शब्द भगवंताच्या तोंडामध्ये आले. अर्जुनाची गडबड, त्याला हे 7 शब्द कळाले नाही. त्याने विचारलं चिंतत्रम मध्या, जाऊ द्या. तर इथं काय म्हटलंय? पुस्ती पाहे पा जाणीव, वेळेची तरी लंगोरेली शिव. विचारण्याची पद्धत कसं आहे? वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी त्यांच्या तोंडातून असा शब्द बाहेर पडला की महात्मा कसाही वाटे. महात्म्याला कोणाचं बंधन नाही. तर त्यांचा एक श्रोता होता, त्यांच्या जवळचे होते.
त्यांनी गुरुजींना दुसऱ्या दिवशी शंका विचारली. शंका विचारत असताना तुमचं काल चुकलं असं म्हणायचं नसतं, तेव्हा तुमचं तर असं म्हणायचं असतं. कोर्टाची पद्धत आहे, कोर्टामध्ये वकिलाचं वय जास्त असतं, जजचं वय कमी असतं. म्हणजे वकील सिनियर असतात, जजचे ज्युनियर असतात. एखादं स्टेटमेंट वकिलानं दिलं न जाणून नवखाच जज असल्यामुळं नेमकं स्टेटमेंट त्यांच्या लक्षात आलं नाही तर वकिलाला असं म्हणण्याचा हक्क नसतो की साहेबांना माझं म्हणणं लक्षात आलं नाही, तर वकील म्हणू शकत नाही. वकिलाला कोर्टामध्ये असं म्हणायचं असतं की मी माझं म्हणणं जज साहेबांना समजावून देऊ शकलो नाही. ही मर्यादा आहे, तेव्हा ही मर्यादा आहे ज्युनियर सिनियर. आपण आपल्या एस टीच्या स्टँड म्हणायचं आहे, एस टीच्या स्टँडवर उभा राहिलोय, एस टी मागं सरकती, आपल्याला कुठं जायची गडबड झालेली आहे, एस टी पकडण्याची घाई झाली आहे गुरुजींना, आणि हा घायला आला. मला तेवढं बाद समानाधिकरण सांगता का? गुरुजी म्हणले मीच बाद होण्याची शक्यता. भिडेची तरी लंबुनेली शिव प्रणिपाते, नंतर सेवा, नंतर प्रश्न. तुकोबाराय सांगतात माझ्यावर सद्गुरूंचा अनुग्रह झाला पण मी सेवा करू शकलो नाही. तो अनुग्रह कसा झाला हे सांगताना तुकोबाराय सांगतात सापडविले वाटे जाता मला गुरुजी सापडले नाही, सापडविले. काही ठिकाणी म्हणतात सापडली, काही ठिकाणी म्हणतात सापडले. अरे मला निजोड काय वाटत ते मला परीक्षा आपण अशी आपल्या मनाबरोबर आपण म्हणतो तिथं काय आहे ते बघतच नाही, कोण पाहत आहे पाहतच नाही बघा काय मोठ्या मनाला हिंदीत म्हणतात, मनाला पाहिलं नाही काही नाही. आदिनाथोमा बीज प्रगटले मचिंद्रा लादले सहज स्थिती एकी प्रेमपुत्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली वैराग्य तापला सप्रेमे ठेवा जो लागला निर्बंध निशंक विचारिता बघितलंय का बिन बघा म्हणताय काय म्हणतात शब्द काय विचरता निर्द्वंद निशंक विचरता म्हणजे विचरता याचा अर्थ असा आहे पृथ्वीवर निर्द्वंद आणि निशंक अवस्थेमध्ये फिरत असताना तुम्ही काय म्हणता विचार होता अशा लय जागा आहेत भरपूर ज्याचा आपण अजून विचार केला म्हणतात सर साधा आपण काय संत दर्शने हा लाभ आहे का नाही, संत दर्शने नेईशी तृतीय आहे का नाही, किती सप्तमी द्यायची काय संत दर्शनी दिली लगायचं म्हणत पद्मनाभ जोडला आहे ना दिली वेळायची जोडीला. हे अशा जागा आहेत खूप, एवढ्या जागा सांगायचं म्हणलं तरी दशमिती किती संपते. विषय असा आहे सापडविले सापडले नाही सापडविले याला व्याकरणामध्ये प्रायोजक रूप म्हणतात. जसा व्याकरणामध्ये प्रयोग आहे का नाही कर्तरी कर्मणी भावे बरोबर आहे असा व्याकरणामध्ये आणखी प्रयोग आहे त्याला प्रायोजक रूप म्हणतात. प्रायोजक रूप प्रायोजक रूपाचा अर्थ असा की एखादी क्रिया ही क्रिया करताना त्या क्रियेचा कर्ता वेगळा असतो पण त्या क्रियेचा प्रेरक वेगळा असतो. त्या क्रियेचा प्रेरक अन्य कोणीतरी प्रेरक असतो त्याच्या प्रेरणेने ती क्रिया झालेली असते त्याला म्हणतात प्रायोजक रूप. अगदी चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर वानरा हाती लंका काय बोलाय केवविधी घेतली नाही केवविधी मला प्रायोजक रूप म्हणतात. बदरदयी सद्गुरु जेने तारिलो तरिलो नाही जेने तारिलो हा याला व्याकरणामध्ये प्रायोजक रूप म्हणतात.
की एखाद्या महात्म्याने एखादी क्रिया दुसऱ्या शिष्याच्या द्वारा करून घेतलेली असते. सापडविले वाटे जाता सद्गुरूंनी माझ्याकडून स्वतःला गंगेच्या स्नानात जाता सापडवून घेतलं. इतका उडाय सापडविले म्हणजे काय? स्वतःला माझ्याकडून त्यांनी सापडवून घेतलं. हा प्रयोग कर्मणी प्रयोगासारखाच असतो, पण थोडासा वेगळा. तर सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, त्यांनी स्वतःला माझ्याकडून सापडून घेतलं. गंगा स्नानात चाललो होतो. मस्तकी तो दाना ठेविला तो. संशोधनाप्रमाणे असं सांगतात की ओझरला जी पुष्पावती नदी आहे त्या नदीजवळ हा प्रसंग घडला सांगतात ते. कारण स्वामींचं स्थान किती आहे ना, बाबाजी चैतन्यांचं स्थान ओझरलं आहे ना. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, काय केलं बाबा? मस्तकी तो दाना ठेविला तो. अनुग्रहाचे जे 4 प्रकार आहेत ना, त्या 4 प्रकारामध्ये हस्तस्पर्श, हाताला स्पर्श करतो, किंवा मग नेत्रस्पर्श, डोळ्याच्या द्वारा, बरोबर आहे ना, कृपा कटाक्षे न्याय, किंवा तिसरं काय आलिंगन देऊन, आलिंगने संतांची दिव्य झाली माझी काया, किंवा 4था प्रकार काय आले मुखा वाटे अमृत वचने उत्तीर्ण आहे. 4था याला शब्द कृपा म्हणतात. शब्द कृपा म्हणा, दृष्टी कृपा म्हणा, किंवा हस्त कृपा म्हणा, किंवा मग आलिंगन कृपा म्हणा. आणखीन एक 5वा प्रकार सांगितला जातो, पण तसा तो विशेष नाही, पण तो सांगितला जातो संकल्पाने. नुसत्या संकल्पाने असं म्हणतात. माशी, माशी म्हणजे आपली माशी म्हणजे पाण्यातली माशी. माशी म्हणजे माशाची बायको माशी. मच्छी, मच्छी, ती मच्छी आपल्या पिलाचा सांभाळ नुसत्या संकल्पाने करत म्हणतात. अशी ते कासवी, कासवी आपल्या पिलाचा सांभाळ कशी करते? कासवीचे बाळ वाढे नुसत्या कृपा दृष्टीने वाढतं ते बाळ. नजरेमध्ये ही ताकद आहे का नाही? सद्गुरूंच्या नजरेमध्ये काय ताकद आहे सांगा? की त्यांनी कृपेनं आपल्या शिष्याला पाहिलं. आपुले पती का ताकद करते? व्यवहारामध्ये कासवी आपल्या पिलाकडे बघून त्याला आपली पुष्टी जर देते ना, आहे ना, हे जर निसर्गामध्ये एक सामान्य मूक प्राणी, तो प्राणी आपल्या पिलाला नुसत्या दृष्टीनं पुष्ट करत असेल, तर परमार्थामध्ये सद्गुरू आपल्या दृष्टीनं शिष्याला का पुष्ट करत असतील सांगा? का करत असतील? अर्थात त्याच्यासाठी शिष्य कसा असावा लागतो आणि गुरु कशावर असतात प्रश्न नाही. म्हणजे गुरु पैशाचा लोभी, शिष्य धार्मिक. लोकांमध्ये असं घडत नाही. लोकांमध्ये तुकोबाराय सांगतात, नसता अधिकार उपदेशाची बलात्कार, तरी ते केले तार माकडाने गावले नाही. माकड गावण्यासारखं या ठिकाणी तुकोबारायांनी गुरुला घातलंय गावड्याच्या ठिकाणी आणि शिष्याला घातले माकडाच्या ठिकाणी. शिष्य माकडासारखा चंचल आणि गुरु गावड्यासारखा चालते. चला, मला सांगायचं कारण हे आहे, मस्तकी तो जाना ठेविला तर माझ्या मस्तकावर इकडे ठेवला. पुढं काय भोजना तुकोबारांनी पद्धत सांगितली. काय जावं? काही नाही, हे औषध तूप दे भोजना मागते. हे काय शास्त्र औषध तूप? बऱ्याचशा लोकांनी औषध तुपाची लक्षणं करून टाकतो. मनबुद्धी चांगला इकडे जाऊ नका. औषध तूप म्हणजे औषध तूपच पाहिजे, बाकी काही नाही. अंतःकरण चतुष्टयाचा एक भाग, मुळात अंतःकरण चतुष्टयामध्ये तुझा भागच नाही. 1/4 एक चतुर्थांश त्या अंतःकरणाची त्या सत्याच्या असं नाही. मुळात अंतःकरणाच्या 4 ज्या अवस्था आहेत ना, त्या 4 अवस्थांची ती 4 नाव आहेत. बरोबर? जेव्हा अंतःकरण चिंतन करते तेव्हा ते चित्त असतं. जेव्हा अंतःकरण संकल्प करतं तेव्हा ते मन असतं. जेव्हा निश्चय करतं तेव्हा ते बुद्धी असतं.
जेव्हा एखाद्या गोष्टीचा अभिनय धारण करतं तेव्हा अंतरात या 4 अंतःकरणाच्या परिणामाच्या 4 अवस्था आहेत. पण करणार आले तर स्वातंत्र्य तुम्ही लक्षणं करा, आमचं काय म्हणणं तुम्ही लक्षणं करा, पण इथं लक्षणं नाही. का लक्षणं नाही? पुढं जमलं तर तुम्हाला मी केलं थोडं सांगायचा प्रयत्न करेन. त्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचे गुरुजी बाबाजी चैतन्य यांना राघव चैतन्यांनी उपदेश केला तेव्हा असाच प्रकार केला होता की घरी जाऊन मला तुपाचा स्वयंपाक खायला लागला. बाकी काय नव्हतं. इथं बाबाजी चैतन्यांना माहित होतं की तुकोबरायांच्या घरात अशी परिस्थिती नाही, तुपाचा स्वयंपाक यांच्या घरी होण्याची शक्यता नाही. कदाचित यांच्या पत्नीला म्हैस सांभाळण्याची सवय आहे, त्यामुळे आपलंच न चालू तर घरात पडतं तूप असू शकेल. काय माहिती तो पावशे महाराज सांगतात तेवढं सुद्धा देता आलं नाही. अडीला विसर का स्वप्नामध्ये विसर पडला? पावशेर तुपावरनं घरात वाद निर्माण झाला. गुरुजीने पावशेर तूप मागितलं, तुकोबरायांनी पत्नीला मागितलं. पावशेर तूप मागितल्यानंतर पत्नी 1.25 शहरामध्ये घरात, कारण की आवडी होती. आपला मालक त्यांच्या गुरुजीला देण्याचे पावशेर तूप मागतो म्हटल्यावर आवडीचा एवढा उफाळून आला. अगोदर तिला परमार्थिक लोकांच्या बद्दल आत्मीयता नव्हती आणि या सगळ्या टाळपुट्यांच्या मुळेच माझ्या माणसाचं वाटून झालंय असा तिचा गैरसमज. म्हणजे ओटीत येते टाळपुटीत येते असा अभंग आहे बरं का. आवलीच्या तोंडामध्ये काही अभंग आहे, त्यांचा हा बघ आहे. ओटीत येते टाळ माझ्या माय बापे बरे नाही केले पदरी बांधले भिक्षा हे आपण आवलीच्या तोंडात आहे. आवलीमध्ये ओटीत येते टाळपुट ते टाळपुटत नसतात. फार बाकी उद्योग काय करत त्यामुळे गोवा लोकांच्या पद्धतीला अजिबात आकर्षण होते. पांडुरंग पद्धतीला कसलं सुद्धा प्रेम होतं आणि या काळ्या विषयाच्या नादात माझ्या संसारात वाटवला असा तिचा समज होता ना. पण पावशेर तूप म्हणलं जिजाबाई एवढ्या व्हायच्या त्या कुठलं पावशेर तूप आणायचं आणि या बामणाला काय उद्योग आहे पावशेर तूप मागायला. मला मी याला पावशेर तूप मागायला वा औषध तूप घरात काय होतं काय? औषध तुपासाठी काय काय करावं लागतं माहित आहे का? फुकटचं औषध तूप मागते, लाभ आम्हालाही औषध तूप मागते. तुकोबाई म्हणजे आता ते गुरुजी आहेत, गुरुजी बिजी मला काय सांगू नका. हे सगळं आत ऐकल्यानंतर बाहेर बाबाजी चैतन्य उभे होते. त्यांच्या लक्षात आलं घरातलं वातावरण गरमागरम आहे, नकोच. काय खरे उपदरांतर आहे म्हणून या काय करावं या गोष्टीवर घरामध्ये काही कलह झाला. कळे म्हणजे कलह. त्या कलहानं या सुखामध्ये काहीतरी अंतर पडलं. जाऊ द्या नको जमवायला गेले संपलं म्हणून या काय परा केली. जाताना त्याने असं सांगितलं बाबा आपली परंपरा मोठी आहे. राघव चैतन्य पुढं सांगेल केशव चैतन्य सांगितली खूण मालिके. आपल्या स्वतःच्या मालिकेची खुणाची सांगितली. आमची परंपरेची खुण आहे राघव चैतन्य आणि मी केशव चैतन्य, तुम्ही तुकाराम चैतन्य, अशी परंपरेची खुण आहे. राघव चैतन्यच नाही, त्याच्या अगोदर व्यास चैतन्य आहे, त्याच्या अगोदर नारद चैतन्य आहे, त्याच्या अगोदर ब्रह्म चैतन्य ब्रह्मदेव चैतन्य आहे, त्याच्या अगोदर विष्णू चैतन्य मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, अशी परंपरा आहे. बाबाजी आपले सांगितले ना स्वतःचं नामाभिधान सांगताना सांगितलं माझं नाव आहे बाबाजी, स्वतःचं नाव आहे बाबाजी चैतन्य. खरं म्हणजे त्यांचं नाव होतं केशव चैतन्य. पुढे सांगेन आपल्याला त्यांचं नाव होतं केशव चैतन्य. परंतु कोथरूड मधले सगळे लोक त्यांना बाबाजी या नावानंच ओळखायचे. अगोदरपासून बाबाजी, नंतरही बाबाजीच, कारण त्यांचं नाव होतं विश्वनाथ बाबा. अगोदरचं पूर्वाश्रमीचं नाव नव्हतं, पूर्वाश्रमीचं नाव आहे विश्वनाथ बाबा. ते सज्जन वृत्तीचे होते त्यामुळं गावातले लोक त्यांना बाबा म्हणायचे.
अजूनही ओतूर आणि नाशिक या दोन भागामध्ये कीर्तनकाराला काय म्हणतात? बाबाच म्हणतात. अजून नुसतं बाबा नाही, बाबाजी नावाची माणसं जुन्नर भागात खूप आहेत, खूप आहेत बाबाजी. इकडं अजून लोक मुलांना बाबाजी होतात. आमच्या गाथा मंडळाचे ट्रस्टी होते, त्यांचं नव्हतं बाबाजी शेठ नेहरकर, बाबाजी. तर त्या भागात बाबाजी म्हणतात. खरं नाशिक जुन्नर भागामध्ये बाबाजी म्हणतात, बाबा. मराठवाड्यात गेले की महाराज म्हणतात. मराठवाड्यात महाराज म्हणणे पद्धत असतात. अगदी एखादा मुलगा आळंदीला गेला आणि आळंदीतून परत आला तरी घरातले म्हणतात त्याला महाराजच म्हणतात. स्वतःच्या मुलाला म्हणतात महाराज, असं आहे. आणि आमच्या भागात आला पश्चिम महाराष्ट्रात बुवा, हरिभक्ती कारण असतं तरी बुवा, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असला तरी बुवा, महामंडलेश्वर असला तरी बुवा. आमच्या साखर भागामध्ये बुवा. जाऊ द्या. काय बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र सांगितला. मंत्र दिला रामकृष्ण. त्यांनी सांगितलं की आपला परंपरेचा मंत्र आहे रामकृष्ण. इथं सुद्धा गडबड आहे. गडबड काय? इथं गडबड अशी आहे की चैतन्य संप्रदायाचा परंपरेचा मंत्र रामकृष्णारी नाही. परंपरेचा मंत्र आहे ओम नमो नारायणाय. 8 अक्षरी मंत्र आहे ओम नमो नारायणाय. परंतु बाबाजी चैतन्यांनी हा मंत्र तुकोबारांना दिला नाही. त्याने त्यांच्या आवडीचा दिला. आवडीचा मंत्र किंबहुना राघव चैतन्यांनी बाबाजी चैतन्यांना सांगितलं होतं की तू तुकोबारांचा जेव्हा अनुग्रह करशील तेव्हा तुकोबार हे वारकरी संप्रदायाचे एकनिष्ठ भक्त आहेत. त्यांची या संप्रदायात फार मोठी निष्ठा आहे. इतकी निष्ठा आहे की रामकृष्ण हरी हा त्यांच्या हृदयात बसलेला वारकऱ्यांचा मंत्र आहे. न जाणो कदाचित दुसरा मंत्र दिला तर मला चालणार नाही असं म्हणण्याची शक्यता आहे. तेव्हा तिथं जाऊन त्यांनी नकार दिला आपला अपमान करून घेण्यापेक्षा आपणच ऍडजस्ट व्हा आणि त्यांचा मंत्र. याच्यापेक्षा वारकरी संप्रदाय आणखी कोणती क्रांती असेल सांगा? गुरु परंपरेचा घडलेला मंत्र बदलून तुकोबारांच्या आवडीचा मंत्र द्यायचा, हे केवढं मोठं परिवर्तन आहे. आपली अजून भांडणं चालू आहे. प्रपंच रत्न म्हणायची काळजी होता वैतक काय लक्षात ठेवा. निष्कामी भांडतात बाकी काही नाही. म्हणजे प्रपंच रत्न म्हणायची काळजी तुकाराम. त्यांच्या फळावर आरती तुकाराम म्हणतात, त्यांच्या फळावर प्रपंच रत्न म्हणतात. आरती तुकाराम म्हणले की ते काहीतरी म्हणतच नाही. दाताला दाखले जातात, कोण घट्ट मिळतात, अगदी फेविकॉल लावले गोल तोंड मिळतात. त्या सगळ्या लोकांना भीती वाटते. न जाणो आरती तुकाराम आपण जर म्हटलो तर आपल्या मालकाच्या 7 पिढ्या नरकात गेल्यावर काय करायचं ही अडचण आहे. आणि बालकी तसंच शिकवतात, तसंच शिकवतात. त्याच्या बाहेर बोलून तर अजिबात विश्वास काय करतात. भले मंदिर करतात, कीर्तन करताना साईबाबाच्या मंदिरात करायचं, पण आरती तुकाराम म्हणायचं नाही. त्याला साईबाबाच्या मंदिरामध्ये सत्य केलेली चालतात, आरती तुकाराम म्हणायचं काय करतात. लय मोठी अडचण आहे. पण असू द्या, तरी केवढी मोठी क्रांती आहे की तुकोबारांच्यासाठी बाबाजी चैतन्यांनी परंपरेचा मंत्र बदलला. मंत्र दिला राम. आपलं नाव बाबाजी सांगितलं, तुकोबारांना रामकृष्ण या मंत्र दिला. आणि ही सगळी घटना केव्हा झाली, कुठं झाली, कशी झाली हे सांगताना तुकोबारांना सांगतात. माहो शुद्ध दशमी
रामकृष्णाने या मागच्या दृष्टीच्या दृष्टीनं आनंदाचा सरळ भावार्थ शब्दशः आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जगद्गुरू तुकोबराच्या जीवनामध्ये जो अनुभव आहे त्या अनुभवाचं काही वैशिष्ट्य थोडक्यामध्ये सांगतो. नंतर उर्वरित वेळेमध्ये हा अनुग्रहाचा चरित्र सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतो. मागच्या वर्षी महाबळेश्वर दशमी गुरुवारी आल्यामुळे आमच्या मातृभाव कार्यक्रमामध्ये आम्ही 7 दिवस रामकृष्ण या मंत्राचं अनुष्ठान केलं होतं. 7 दिवस आमची इच्छा तर खूप मोठी होती. आमची इच्छा अशी होती की 7 दिवसामध्ये 13 कृती जप पूर्ण करावा अशी इच्छा होती, पण ती पूर्ण नाही झाली. कारण ते जपाला बसणाऱ्या साधकाच्या संख्येवरती अवलंबून होतं ना. तितका साधकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळं मग आपलं बिन मोजता जेवढं होईल तेवढं भगवंताला संकल्पना करतात जे झालं असेल ते असा सुंदर तो नामघोष हा आनंद अतिशय मोठा त्याच्यामध्ये आनंद झाला. त्यामध्ये एक सामुदायिक रामकृष्ण या मंत्राचं जप करावा असं त्याच्यातून एक प्रेरणा सुद्धा मिळाली. त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रमामध्ये किमान 1 तास का होईना आम्ही ज्येष्ठ महिन्यामध्ये इथं वारकऱ्यांचा संस्था केला होता. दशरथ आणि आपले काय नाव सीतारामन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने तर त्याच्यामध्ये मी रोज 1 तास जप करतो. ते आनंद वाटतो, खूप मोठा आनंद वाटतो. त्याच्यामध्ये म्हणण्याचा उद्देश असा तर माघ शुद्ध दशमी पावन गुरुवार त्यानिमित्तानं मी 7 दिवस कराडकरच्या मठामध्ये हा जो गुरुपर्यंत चरित्र आहे ना हे चरित्र 7 दिवस सविस्तर तपशीलवार सांगण्याचा प्रयत्न केला होता. असो जगद्गुरू तुकोबरांचा जो अनुग्रह झालेला आहे त्या अनुग्रहाचं काय वैशिष्ट्य आहे, कोणतं वैशिष्ट्य आहे? मगाशी सांगितले की तद्विती प्रणिपातेनं परिक्षेत्रेनं सेवया. सद्गुरूंच्यासाठी सेवा करण्याची तेव्हा ते मिळतं काय. याची लागी सुमती जोडीती शांती संपत्ती शास्त्राची युवती वैशिष्ट्य तरी दिवे संतांचे होत सांगा ना. शरीरादी समस्त वा शरीरादी समस्त माणसाचे तृणवत दिवे संतांचे होत वाहन धरू. शरीरादी समस्त माणसाचे तृणवत आपलं शरीर तृणासारखं म्हणतात. दिवे संतांचे होत वाहन धरू. वाहन धरू म्हणजे संतांच्या चरणाच्या पादुका आपल्याजवळ ग्रहण करतात, त्या शिरोधार्य धरतात. कशासाठी? याची लागी सुमती जोडीची शांती संपत्ती शास्त्राची दुबती वाहती घरी. ज्ञानोबाचं काय रूप काय? शास्त्राची दुबती. ज्ञानोबाला शास्त्राला दुबत्या गाया म्हणतात बरं का. शास्त्राची दुबती वाहती घरी पोषित घरी. शास्त्राची दुबती पोषित घरी. आपल्या घरामध्ये शास्त्राची दुबती जे शास्त्र सगळी ठेवतात असो कशासाठी? याची लागी. तुकोबराय सांगतात ब्रह्मज्ञान जरी कळे उठा मोठी तरी काय मोठी ब्रह्मज्ञान असं होत नाही. लक्षात व्यवहार ज्ञान वेगळं आहे. व्यवहार ज्ञान आहे. ते व्यवहार ज्ञान होण्यासाठी व्यवहारातल्या लोकांना 20 वर्ष लागतात माहिती आहे. ग्रॅज्युएट 20 वर्ष लागतात. 20 वर्ष 16व्या वर्षी मॅट्रिक आहे का नाही. त्याच्यामुळे आणखी 4 वर्ष कमीत कमी 20 वर्ष. 20 वर्ष लागतात ज्ञान व्हायला, तरी ज्ञान होत नाही. आणखी विशेष 20 वर्षानंतर कॉलेजच्या कोंडोड्यातून बाहेर पडतात. निव्वळ पावलट म्हणून बाहेर काही कळत नाही.
चांगला भांग पाडायला कळतं, चांगली कपडे घालायला कळतं. घरामध्ये आपल्या पायामध्ये 4-5 चपल्या पाहिजेत, 4-5 बूट पाहिजेत, 20-25 सॉक्सचे जोड पाहिजेत, अंडरवेअर 4-5 पाहिजेत, बनियन 4-5 पाहिजेत, बाथरूममध्ये 7-8-10 ब्रँडचे साबण पाहिजेत, 7-8-10 ब्रँडचे शॅम्पू पाहिजेत, 5 त्याच्यापेक्षा काही. नॉलेज काय सांगा, काय नॉलेज आहे? काय नाही, शून्य नॉलेज. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत ना सध्या, विनोदजी, बरोबर आहे, विनोदजी तावडे हे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत. तर त्यांना अपॉइंटमेंट मागितली मी स्वतः. परवा त्यांना फोन केला होता, अजून ते भेटलेलं नाही. त्यांना अपॉइंटमेंट मागितलेली, मी त्यांना भेटणार आहे आणि भेटून सांगणार आहे की अभ्यासक्रमामध्ये काही उचित प्रकारचे बदल करणं गरजेचं आहे. काय सांगायचं, कीर्तनात बसलेली जुनी माणसं भरपूर आहेत. या जुन्या माणसांना मी जर म्हणतात आवडकी म्हणतात, आवडकी आहे का कोणाला आवडकी? ते बघा असं बघा, गिरदेर महाराज गिरदेर हातवर केला का आवडते? 1 आवडते आवड, 2 आवडते 7, 3 आवडते 10.5, 4 आवडते 14, 5 आवडते 17.5, 6 आवडते 21, 7 आवडते 24, 23.5, 8 आवडते 28, 9 आवडते 21.5, 10 आवडते 35. आहे का नाही माझ्या पण? आता मुलांना सांगा आवडती म्हणायला, धावटं मध्ये जाणं. अरे 7 किलो तांदूळ आणले, 7 किलो तांदूळ आणि 7 किलो तांदूळ आणले तर ते 40 रुपयाने किलो होते. साधं कळत ते 4-7-28 280, थोडं साधं कळत. 7 किलो तांदळाचे 40 रुपये किती पैसे झाले? काढला काय कमी पडली. हे बुद्धीचं लक्षण आहे का? सध्याचं शिक्षण आहे ना, हे बुद्धी घाण कोणाची, बुद्धी वापरायची नाही, बिलकुल बुद्धी वापरायची नाही. ग्रॅज्युएट झालेल्या सुनमाईला घेऊन सासूबाई मंडईत गेल्या, मंडई दाखवण्यासाठी. भागवान म्हणली, मावशी लय दिवसाने आलाय. अहो म्हणजे नवीन लग्न झाले सुनमाई, असं का करा मंडई दाखवायसाठी. चांगली गोष्ट. काय काय पाहिजे? तिथे बटाटा द्या, वांगी द्या, कोथिंबीर द्या, बरं काय कसं. जाता जाता बागवानी म्हणजे सुनबाई ग्रॅज्युएट दिसतात हो. हा म्हणजे BA झालेली ती. तुमच्या कसं लक्षात आलं? म्हणजे लय सोपं आहे. खाली कामातून वर बटाटो घेतलं, लक्षात येतं. त्याची पण ग्रॅज्युएट नकाला लाली लावायची, तोंडाला पावडर लावायची, आरशापुढे उभं राहिलं की 2-2 तास उभं राहायचं. पहिलं ब्राह्मण बोलून कंटाळला, मुलीचे मामा मुलीला आला, मुलीचे मामा मुलीला आला. मुलगी हजर असते, म्हणजे कुठे गेली? ब्युटी पार्लरमध्ये शिकली. काय समाजात चाललंय काय सांगा? जाऊ द्या. बरं, मालकानं 6 तिकीट काढली, काय पिक्चरची. बायकोला सांगितलं 5:30 तयार व्हा. 5:30 वाजले तरी बाई तयार नव्हती. ती गेली आतमध्ये का आले, मग 5 मिनिटात आले. तो तू 10 मिनिटात फोन करा. अगं झालं का नाही? अगं आले. तिला सगळा शृंगार करून यायला, मेकअप करून यायला 7 वाजले. शो 6 तास. सांगितलं काय थोडा उशीर झाला. मला तशी काय काळजी करू नको, मी तिकीट काढताना 9चीच काढली. वेळ तुम्हाला पक्क म्हणतात. काय बोलणार आहे हे व्यवहाराच्या ज्ञानाचं गडबडा ठेवा. आता परमार्थ ज्ञान असं रस्ता पडलं काय तुम्ही बरं सांगतात. ब्रह्मज्ञान जरी उठावटी कळतं काय, जाता घेतला विचार सांगून वाचून बघा ना घरात. ते तुम्हाला जाताना विचार सांगतो, वाचून या, उद्या करा अनुवाद कसं ते बघू शकता. इतकं सोपं नव्हे ते. विचार सादर करण्यासाठी आमच्या गुरुजींच्या जवळ 4 वर्ष राहिलं माहिती आहे का? 77, 78, 79, 80 बोला. 77ला आलो. आमच्या गुरुजींनी विचारलं लवकर संपवायचं का सावकाश संपवायचं? आम्ही सांगितलं सावकाश संपवायचं. आमची गडबड शिस्तीत सांगत, आमची अजिबात गडबड असं असो लगेच होतं काय
तरी काय पोटी वेदशास्त्रे तुकोबाराय सांगतात. शास्त्राचे भांडण तपतीर्थाचं पूर्वीचे भ्रमण यासाठी आपल्या गात्यामध्ये हा पाठ आहे. पूर्वीचे भ्रमण मला वाटते दांडेकर मामाच्या गातामध्ये पाठ आहे पूर्वीचे भ्रमण आणि देवकरांचा पाठ आहे पूर्वीचे भ्रमण. ते मला त्यांचा पाठ आवडते. पूर्वी नाव पृथ्वी असं कुठला तरी घ्या. म्हणण्याचा उद्देश यासाठी जप कशासाठी बघ यासाठी जप तप कशासाठी यासाठी तप. आणि व्यासाने एवढी ग्रंथ संपदा का केली मग व्यासे यावं यासाठी संत पाय हे ते आले. संतांचे होत वाहन एवढं सोपं आहे काय कठीण आहे. सर होत नाही. मग सद्गुरूंनी कृपा केली तर नावावरचा मोठा बंग आहे. मोठा बंग कुठं चुकायची तर सांगा. का सांगितली घराश्रम का काय उपजले कृत्य धर्म आहे ते वर्म. हां सांगायचं मला काय तो बरोबर बस मऊ धरण सका भारू आत्मा उदा दिगंबरू न घरी लोकांचा पचारू आहे तो विचारू. वेदशास्त्रे जाणे झाले चुकलं. आगामी पूर्ण ज्ञान झाले. पुराण मात्र धांडोळी आहे ते राहते वेगळे शब्द ज्ञाने होती आकडा मनसी नदे कळी काढा ओ देवी सुख सोळा आहे तो जिवाळा वेगळाची. या कारणे श्री गुरु नाथू मस्तकी न ठेवी असू ज्ञान निवृत्ती दास असे तू विष्णुबा आपण पाठा का तुझ्या तुझे वडील म्हणतात तो पौराणिक सांगते तरी कसं आहे. पुराण सांगते तरी पौराणिक वर्षी हरी वैष्णव वर्षी अरे मोडा सांगतात कुठं बघ माझ्या तर कुठं पाठ सोपांकाकडे टेबुकर सांगतात आपण सगळं सांगतात. नाक मारतात काय हां पुराण सांगते पौराणिक वर्षी हरी वैष्णव वर्षी अरे मोडा. म्हणण्याचा उद्देश असा सोपं आहे. मला हे सांग शब्दज्ञानानं लोकांना भलवताही झाला. जगद्गुरु शंकराचार्यांचा श्लोक आहे काय म्हणतात ऐका. वाघ वैकरी शब्द धरी शास्त्र व्याख्यान कौशलम विद्वत्ता विदुषांचेव नसु मुक्ते विद्वत्ता मुक्ते भोगासाठी मोक्षासाठी नाही. या ज्ञानानं नुक्ती मिळते मुक्ती मिळते. मुक्ती सुभे काय तुका म्हणे नाही मुक्तता मोकळी ऐका कोणासाठी अरे देहाचा निराश कसा कोण आहे. मुक्ती कोणाला मागायची काय अवयव सत्व संस्कृती ज्ञाती मानिता शेवट सांगितला 26 गुण दैवी संपत्तीचे ज्ञानोबाने रूपक केलं
दैवी संपत्तीच्या 26 गुणकुसुमांची माळ हातात घेऊन मुक्ती उभी राहिलेली आहे. स्वयंवरासाठी आपल्याला आवडणारा वर शोधते ती. कोणाच्या काळात माळ पडती? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महामंडलेश्वर महंत विनोदाचा बादशाह. अरे वा, तुमच्या काळात माळ घातली काय? रामायणाचार्य, भागवताचार्य, सगळे आचार्य, सगळे आचार्यच आहेत. शिष्य तर फक्तच नाही, ऐकायचं कोणी, सगळे सांगायच लागले. विषय संपला, चावलं झालं. जाऊ द्या, मला सांगायचं कारण असं आहे, घालत नाही माळ. वैराग्य निरपेक्षाचा काळ. निरपेक्ष वैराग्यवान जो असेल ना, त्याच्या घरात मला घालती. कुठं सोपं आहे का हे सोपं नाही. म्हणजे ज्ञानप्राप्ती सोपी नाही. दया ज्ञानाला गगनगळिता ती योगी, स्वर्गाची अडवंगी, मरडोनी न धरीती, रिद्धीची तार न करती सिद्धी, न करती सिद्धा, न धरती सिद्धीची भीड. योगायचे द्वार तो पोतुर्गे ओलांडी, ऋतुकोटी ओवांडी, उलतोनी सांडी, कर्मवल्ली एक पै भजन मार्गी, रेगताती सुरंगी, सुषुम्नेतिया. काय सांगितलं बरं? ज्ञानासाठी काय खडतर आहे, खडतर आहे. आता ऐका, या कारणे निवृत्ती नागतात गुरु नागू जो मस्तकी नट्टी व्याधू निवृत्ती दास असे निर्मितू तव निवांत की होय. सद्गुरूंनी कृपा केली तर, हे लक्षात घ्या. तुका म्हणे कृपा करील नारायण, हे आहे आणि असं सुद्धा आहे. दोन प्रमाणे महाराज तुका म्हणे कृपा करी नारायण तरी ते हे ज्ञान ब्रह्म होय. बरोबर. तरी हा हो कृपा करी नारायण, तरी हा हो कृपा करी नारायण तरी ते हे ज्ञान ब्रह्म होय. सांगायचं कारण असं आहे, तुका म्हणे कृपा करणार आहे तरी ते वर्म पडेल. असो, कृपा केली भगवंतानी तर, सद्गुरूने कृपा केली तर. आता ऐका, आता हे ज्ञान आहे ना, हे ज्ञान सहज या, सहज अगदी सापडविले वाटे हे तुकोबरांच्या अनुग्रहाचं वैशिष्ट्य आहे. सद्गुरूंची गाठ पडली पाहिजे, सद्गुरूंची सेवा घडली पाहिजे, त्यांची प्रसन्नता असली पाहिजे, मग त्याने अनुग्रह केला पाहिजे. अशी वाट बघावी लागली. पैशी दशेची वाट पाहता पैसेच्या गावाला येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते, बाळपणीच सर्वज्ञता वरी तया. हे जसं आहे ना, तसं तुकोबरांच्यावर अनुग्रह असा झाला. त्याचं कारण आहे की तुकोबरांचा अधिकार मोठा आहे. आणि अधिकारी पुरुषाला अनुग्रह देत असताना शास्त्राचे बाकीचे प्रतिबंध नसतात. बस शाळेमधल्या 1 नंबरच्या विद्यार्थ्याला 100 पैकी 100 मार्क देत असताना त्याचे जे परीक्षक असतात ते काही मेहरबानी करतात का? ते हां, आमच्या शाळेमध्ये मुथा नावाचे पोरग होतो, मारवाड्याचे, हस्तिमन मुथा नाव पाठ आहे माझ्या. ते आलं मग राजस्थानात आलं, त्याला फाईट पाहिजे फक्त हिंदी फक्त मराठीत प्रश्न करतो. इंग्लिश काय, हिंदी इंग्लिश.
बाकी महाराष्ट्राचं काही वाक्य शब्द कळत पूर्ण आनंद. आता काय मी प्राथमिक शाळेत होतो 8वी काय इतिहास भूगोल नागरिकशास्त्र रस्ता वर्गात बसायचा शाळेत काय नुकता नवीन आलो. परीक्षा देत असताना पेपरामध्ये त्याला काहीच राहायचं नाही. पेपर तो कोरा द्यायचा कोरा पेपर तो पेपरावर काय द्यायचा माहिती का इच्छा होतो पास करणं असं वाटतं पेपर द्यायचा इच्छा होतो पास करणं. आता असं पण पास करता येतं का त्याला कळलं काय करतं तिला. हिंदी मात्र चांगलं आहे हिंदी इंग्लिश उत्तर चांगलं आहे मराठीत इच्छा होतो पास करणं. तर परीक्षक मुलाला 100% 100 मार्क देतात म्हणजे काही मेहरबानी करतात मेहरबानी करत नाही. त्यानं तेवढं लिहिलेलं असतं. आता पण आहे त्यानं जर तेवढं लिहिलेलं असतं बरोबर आणि त्याच्यासाठी परीक्षक त्याला जर मार्क देतात तर मग परीक्षा घेण्याची आवश्यकताच काय. 3 परीक्षा घेतात 4 मार्क नाही मग ते अधिकृत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारांच्यासारखे महात्मे आहेत पण त्या महात्म्यांना तुम्ही संप्रदायाचे अधिकृत संत आहात याच्यासाठी सद्गुरूंच्या कृपेची आवश्यकता आहे. सांगा कर्नाटकामध्ये गुलबर्ग्याच्या जवळ हत्ती असं एक नावाचं गाव आहे. तिथं एक डोंगर आहे. त्या डोंगरावर एक अतिप्राचीन असं शिवलिंग आहे. तर त्या शिवलिंगाचं नाव आहे नारायणेश्वर. अतिप्राचीन आहे. त्यावेळेला पूर्वीच्या काळात म्हणजे सुमारे 400-500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
की त्यावेळच्या काळामध्ये तिथं एक क्षेत्र असल्यामुळे नारायणेश्वर त्याच्या पूजेसाठी म्हणून काही ब्राह्मण वर्ग त्या डोंगरावर वस्ती करून ब्राह्मण. तर हा काळ जो होता हा काळ मोगलांच्या उत्पत्तीचा काळ. मोगल भारतात आले तसे 10व्या शतकापासूनच, परंतु स्थिरावले 13व्या शतकात. म्हणजे 12व्या शतकात ते स्थिर झाले. दिल्ली 12व्या शतकात गेली आणि महाराष्ट्र 13व्या शतकात गेला. तेव्हा 1296ला आपला देवगिरीचा किल्ला पडला. म्हणजे मराठ्यांचा पराभव झाला. विस्तार सांगत नाही. 1294ला रामदेव रायराजाचा पराभव झाला आणि देवगिरीवर अल्लाउद्दीन खिलजीचं छत्र चढलं. त्याच्यापासून जे मोगलांचा प्रभाव सुरू झाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये. हा महाराष्ट्रामध्ये मोगलांच्या धुमाकुळाचा कालावधी होता. त्या कालावधीमध्ये तिथं कोणता तरी पर्वत आहे. त्या पर्वतावर काहीतरी लिंग आहे, त्याची पूजा अर्चासाठी. हे जेव्हा शेजारच्या एका नवाबाला कळालं तेव्हा तो सैन्य घेऊन त्या ठिकाणी गेला. त्यानं ते मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिथल्या ब्राह्मणांनी मंदिराच्या शिवलिंगावर फालतं पडून त्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. तो नवाब चिडला आणि शेवटी त्यांच्या ब्राह्मणांच्या हत्या केल्या. तरी पुत्रांनी हत्या केल्या. परिणामतः हा ब्राह्मण अगदी जीव घेऊन तिथून जीवानिशी पळाली. पुढं वेगळा मागायची. पुढं त्या नवाबाला काही परिस्थिती आल्यामुळे त्यांनी ते मंदिरावर अभिषेक केला. असा पुढचा भाग आहे. पण त्या ब्राह्मणांच्या मध्ये नरसिंह भटजी नावाचे एक ब्राह्मण होते. या घटनेचे उदाहरण झाले. त्याला फार वाईट वाटलं की आपल्या मंदिराचा विरोध झाला वगैरे. अति निराश झाले आणि नैराश्यामध्ये त्याने तो भाग सोडला आणि ते पुणे भागामध्ये आहे, आपल्या भागामध्ये. आणि ते ओतूरला ते स्थायिक झाले. हे नरसिंह भटजी तो ओतूरला स्थायिक झाल्यानंतर पुढे त्यांना 3 मुलं झाली. तर 3 मुलामध्ये त्यांचे वडील मुलगा होता, त्यांचं नाव होतं बापू. 2 नंबरचा मुलगा त्याचा त्र्यंबक. 3 नंबरचा मुलगा त्याचा विश्वनाथ. हे विश्वनाथ बाबा म्हणजेच बाबाची ते. पुढं काय झालं, ओतूर गावामध्ये आपलं पोट भरत नाही म्हणून हे दाम्पत्य पुण्याला गेलं. कारण पुण्याचं नाव पुणेवाडी असं तिथं राहिलं. ते त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते स्थिर झालं. बऱ्यापैकी त्यांचा जम बसला. पुढे वृद्धापकालामध्ये हा ब्राह्मण वारला. वारल्यानंतर त्यामध्ये विश्वनाथ जे होते ते 2 नंबरचे होते. 1 नंबरचा बापू, 2 नंबरचे विश्वनाथ, 3 नंबरचे त्र्यंबक, असा त्यांचा क्रम. ह्या 2 भावांनी साधे वळ होते व्यवहारामध्ये. ज्या काय परमार्थ चिंतन, ईश्वर चिंतन हे त्याचं मुख्य. 2 भावांनी कडी करून सगळी इस्त्री पाठवून घेतली आणि यानान यांच्या बायकोला अंगावरच्या वस्त्राने हाकलून दिली. आपल्या बायकोसह ते परत ओतूरला आले आणि ओतूरला स्थायिक झाले. भिक्षुकी करावी, काहीतरी उदरनिर्वाह करावा. अर्थात पूर्वीच्या काळी भिक्षुकीमध्ये जास्त पैसे मिळत नसत. आता भिक्षुकी हे सुद्धा एकदमचं साधन झाले. आमच्या जवळच्या एका माणसाने 15,000 रुपयाची नोकरी सोडली आणि पौरोहित्य सोडली. तुम्ही करायला असं का? ते म्हणले त्याच्यापेक्षा ते जास्त पैसे मिळत असते. प्रश्न तो नाही. त्यावर तसं नव्हतं. काय मिळायचं नव्हतं. भिक्षुकीमध्ये नाही काही मिळत नव्हतं, पण ते करत होते. घरामध्ये तेल आहे तर मी काही मिळतं सामान आहे, तांदूळ आहे तर गहू आहे, गहू तर गहू नाही तर नाही, असा सगळा. परिणामाचा घरामध्ये दारिद्र्य असल्यामुळे त्यांची जी पत्नी होती ती पत्नी कर्कश झाली. तुकोबाईचं पत्नी झाली. ती सारखी त्यांना काय तर बघायची बा असं केलं तसं केलं. 2 भावाने रुबडलं काय घेतला ते परमार्थ करतात सारखे हरे हरे म्हणतात, सारखं भजन करत. असं कुठं होत असते का? सारखी बोलायची. स्वभाव साधा होता. त्या बोलण्यानं वैतागले बायकोच्या. वैतागले तर तेवढा संसारच नको. दुर्दैवानं मुरबाळ झालं. त्यामुळं अगदी वैतागून ओतूरच्या जंगलात गेले. तर जंगलात गेले तर त्यांना असं वाटलं की हा देह टाकून घ्यावा नको. ते संसाराला ताप असतो. जंगलात एका झाडाखाली बसले आणि मोठ्यानं रडत होते. एकटेच मोठ्यानं रडत होते की काय या जन्माला काय असं म्हणून असे मोठ्यानं रडत होते. रडता 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 त्यांची नजर अशी वर गेली तर वर एक भूतच बसलं होतं. मोठा
दांडगा आंब्यावर बसला होता. त्याची जटा त्या झाडावर खाली जमिनी पण लोकलतो. ते एका झाडावर बसले होते, दुसऱ्या झाडावर पाय. मोठं विचित्र होतं. हाताची नकाशी वाढलेली, जटा वाढलेल्या. बघितल्यापर्यंत रडणंच बंद झालं. पिशाच कोणतं पिशाच आहे. त्यांनी चांगलं निहाळलं. मग त्यांच्या लक्षात आलं हे पिशाच नाही, हा कोणीतरी आवली आहे, कोणीतर हा महात्मा आहे. अर्थात यांची अवस्था बघून ते खाली उतरले. त्यांनी विचारलं, बाळ काय अडचण का रडतोस? लक्षात आलं हे महात्मे. त्यांच्या चरणावर वस्त्र ठेवलं. सांगितलं, महाराज बरं झालं की संसारातून उदासन आलेलं आहे, आता मला अंतर देऊ नका. बस मला आता कृतकृत्य करा, मला आता काय नको. तुमच्यासारख्या सद्गुरूची भेट झाली. हे खूप संसारामध्ये तापलेलं आहे. त्याने विचारलं, घरात कोण कोण आहे? कोण नाही म्हणजे पत्नीच आहे. मुलबाळ आहे का? नाही म्हणजे मुलबाळ नाही. ते म्हणजे बाबा रे, संन्यास देण्यासाठी घरामध्ये संतती असावी लागते. तुला पुत्र नाही ना, पुत्र झाल्याशिवाय मला संन्यास देता येत नाही. ते म्हणजे महाराज लग्न होऊन 12 वर्षे झाली. 12 वर्षाच्या कालावधीमध्ये पुत्र आता कसा होईल म्हणायचा. तुला जिज्ञासा आहे तू माझ्या कृपेने होईल. जा घरी जा आणि तुपाचा स्वयंपाक कर. मग काय सांगितलेलं ते राघव चैतन्याने केशव चैतन्यांना आज्ञा दिली, तुम्हाला तुपाचा स्वयंपाक करून घाल. घरी आले, बायकोची समजूत केली. मला शेतकऱ्याला सांगितलं की जवळजवळ काही ते केलं असेल. नंतर घरामध्ये राहिले तर राघव चैतन्यांच्या कृपेनं 1 वर्षाच्या काळामध्ये विश्वनाथ बाबाला मुलगा झाला. झाल्यानंतर त्या मुलाचं नाव ठेवलं नरसिंह, म्हणजे वडिलांचं आजोबाचं नाव. आजोबाचं त्या मुलाला ठेवलं. आणि वैराग्य अंगामध्ये एवढं होतं, इतकं तीव्र वैराग्य होतं अंगामध्ये की त्या मुलाचा नामकरण विधी 12व्या दिवशी झाला. त्या दिवशी रात्री 12 वाजता त्याने घरचं आपलं कर्तव्य संपलं म्हणून कोथरूडच्या जंगलामध्ये गेले. राघव चैतन्य तिथंच होते. राघव चैतन्य केले अनुष्ठान, हे राघव चैतन्याने अनुष्ठान केलेले स्थान म्हणजे कोथरूडचं जंगल. हे राघव चैतन्य यांची शाखा नेमकी माहीत नाही, परंतु हे एक तपस्वी असे ब्राह्मण होते आणि बहुतेकचे ब्रह्मचारी होते. त्यांना व्यासांचा अनुग्रह होता. राघव चैतन्याने मग तिथे गेल्यानंतर राघव चैतन्य सान्निध्यामध्ये गेले. राघव चैतन्यांना संन्यासाची दीक्षा दिली. संन्यासाची दीक्षा देत असताना त्यावेळेला मार्गशीर्ष महिना होता. मासा नाव मार्गशीर्ष म्हणून त्यांचं नाव केशव ठेवलं. केशव हे त्याचं नाव केशव चैतन्य अशी त्यांची पदवी दिली. आणि मग ते गुरु शिष्य बहुत पुष्कळ संचार करत असत. त्यांनी मुक्तपणानं सगळ्या भारतामध्ये संचार केला. फिरत हे त्या कलबुर्ग्याला आले. आल्यानंतर एका मस्जिदमध्ये राहिले. त्या मस्जिदमध्ये मध्यंतरी जोडे असतील. त्या दोघांनी जोडे काढले, त्या जोडे ठेवले. आता बरं आहे का? त्या जोडे जोडवून केवढा अल्लाचा अपमान झाला. तो मस्जिदचा जो फकीर होता तुम्हाला, अरे भाई कहाँ से आहे, क्या जूते कहाँ रखते हो, समजते का नाही? काय नाही. आता हे दोघं महात्मा होते. त्याने त्याला सांगितलं, बाबा रे हे बघ, सगळं जर ईश्वराचंच आहे, काय अर्थ नाही, आम्हाला रात्रभर झोपायचे, आम्ही सकाळ उठून जाणार, तो काय बोललो. फकीराच्या लक्षात हे आपल्याला ऐकत नाही. तो तसा रात्री गेला नवाबाकडं. बोले हिंदू के कौन बोल साधु आए हैं, वो मंदिर में मस्जिद में आए, बोले जूते वहाँ रखे, ऐसा वैसा. आणि तो नवाब सैन्य दोनच आला. कहाँ से आए, साला काफिर कहाँ से आए, कौन से काटो, उनको काटो, उनको मारो. असं त्यांनी दंगा केला. असे दोघं निवांत होते, काही नाही. हे भाई कहाँ से आए, उठो यहाँ से, चलो जोडे उठाओ, असं बोलला काय काय. हे राघवजी ते म्हणले, बाबा रे आम्ही इथे राहिलेलं आहे, आमचं काही म्हणणं नाही. तुझी जर मस्जिद असेल ना घेऊन जा, बस नाव काय तिथं सगळ्यात चुकीची आहे. आता हे अशा ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांना राग यांना मारा म्हटल्यानंतर राघव चैतन्य म्हणले केशव चैतन्याला, आपलं तर काय लढले का थांबायचं, आपण कुठं जागा बदलायचा. मग त्यांनी जागा बदलली तर मस्जिदचं उडाले म्हणा. सगळे मस्जिद घेऊनच आता मस्जिद घेऊन निघाले. ते बोलले, बाबा तुझी जागा तू समोर आम्ही दुसरीकडे जातो. आता ती मस्जिद आकाशातून गेल्यानंतर तो का लागला त्या भात आहे. ते बोले बडे आवली आहे कोणते. नंतर त्यांच्याकडे गेला, त्यांची क्षमा मागितली.
आणि मग त्यानं त्यांच्यासाठी त्या नवाबानं त्यांच्यासाठी तिथं स्वतंत्र मंदिर बांधलं. म्हणलं मला इथून जाऊ लागतं. तो त्यांचा शिष्य बनला. तिथं राहिले. यथावकाश त्यांनी ओळखले की आपला अवतार संपणार आहे. त्यांनी केशव चैतन्यांना आज्ञा केली की तुम्ही ओतूरला जा. ओतूरला तुम्ही जा, तिथं तुम्ही हा प्रचार करा. मला इथं समाधिस्थ व्हायचे. ते तिथं ते मन्याळ नावाचं गाव आहे. तिथं ते समाधिस्थ झाले. पण केशव चैतन्यांचं आपल्या गुरुवरनं मन उडत नव्हतं. म्हणून केशव चैतन्य तिथंच राहिले 2 महिने. शेवटी त्यांनी समाधीतून आज्ञा केली की तुला गावी जायला सांगितलं का तिकडे जा. शेवटी गुरुच्या आज्ञाने ते ओतूरला आले. ओतूरला ते स्थायिक झाले. आता हे संन्यासाच्या वेशामध्ये होते. ओतूरच्या लोकांनी ओळखलं की आपल्या गावाचे विश्वनाथ बाबा बनेच आहे. तर गावाने त्यांचा अत्याचार केला. ते ओतूरमध्ये राहिले. राहिल्यानंतर सगळं गाव त्यांना बाबाजीच म्हणायचं. आता हे होते केशव चैतन्य. बाबाजी म्हणून त्यांचं टोपण नाव पडलेलं आहे बाबाजी चैतन्य. संप्रदायामध्ये फार मोठे गडबड आहे. केशव चैतन्य वेगळे, बाबाजी असं म्हणतात. पण वस्तुतः तसं नाही. कारण एक साधी गोष्ट मी लय त्यांना हा प्रश्न विचारला की संन्यासाच्या परंपरेमध्ये बाबाजी चैतन्य अशी पदवी जगातच काढून दाखवा. मी तो म्हणता जगातच अशी पदवी नाही. जेव्हा संप्रदायामध्ये एखाद्या अन्य कर्माची जेव्हा पदवी दिली जाते तेव्हा ती पदवी देत असताना त्या पदवीसाठी तीर्थ, भारती, गोसावी, चैतन्य, आश्रम अशी 10 नावं आहेत. त्यात महाराजांची भविष्य आहे. अशी 10 पदव्या असतात. त्या 10 पदव्या देतात कशा? अगोदर त्यांना भगवंताचं नाव देतात आणि मग गणपती. उदाहरणार्थ आपले किशोरजी व्यास यांनी संन्यास घेतला. त्यांचं आत्ताचं नाव आहे गोविंद गिरी. म्हणजे गिरी ही त्यांची पदवी आहे. गोविंद हे नामाभिधानी. अशी संन्यास धर्माची पद्धत आहे. तर संन्यास धर्मामध्ये बाबाजी चैतन्याचं नाव कुठे येणं शक्य नाही. पण इथं आले याचा अर्थ बाबाजी चैतन्य. म्हणजे याला बाबाजी चैतन्य असे सगळे गावकरी म्हणत होते. बाबाजी या नावात ते ओतूरमध्ये प्रसिद्ध झाले आणि ओतूरमध्ये प्रसिद्ध तिथे त्यांनी उपकार वगैरे केले असतील. तर कालांतराने त्यांनी ओतूरमध्ये समाधी घेतली. अर्थात ही समाधी जगद्गुरु तुकोबारायांचा जो अनुग्रह केला हा अनुग्रह 1640ला झालेला आहे. शुद्ध दक्षिण त्या ठिकाणी की तुकोबारायांच्या निर्णयाच्या अगोदर 9 वर्ष म्हणजे शकामध्ये सांगायचं म्हटलं तर शके 1562ला हा अनुग्रह झाला. तर याच्या अगोदर शके 1562 म्हणजे सुमारे 1500 त्याच्या अगोदर 60 वर्ष बाबाजी चैतन्यांनी ओतूरला समाधी घेतली होती. राघव चैतन्यांनी त्यांना आज्ञा दिली होती की तुकोबारायांच्यासारखे ब्रह्मनिष्ठ संत होणार आहे त्यांच्यावर अनुग्रह करेपर्यंत तुला मुक्ती नाही. पण ते समाधीमध्ये वाटत होते. आणि असे म्हणजे तुकोबारायांचा जन्म सुद्धा झालेला नव्हता. नंतर तुकोबारायांचा अवतार आहे. आणि असे परिपूर्ण तुकोबाराय हे पाहिल्यानंतर राघव चैतन्याने पुढं तुकोबारायांच्यावर अनुग्रह केलेला आहे. असं एक जगद्गुरु तुकोबारायांचं व्यक्तिमत्व म्हणजे अधिकार संपन्न व्यक्तिमत्व की ज्यांना सद्गुरु त्यावर सद्गुरूची कृपा प्राप्त करण्यासाठी परमार्थातली दुसरी कोणतीही साधना करावी लागली नाही. ज्ञानेश्वर